यानंतर बातमी नीट पेपर फुटी संदर्भातली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणाच्या तपासात आता नवनवीन माहिती समोर येते. लातूरमधील कथित स्पेशल क्लास आता चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. कोचिंग क्लासच्या नावाखाली काही आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी वेगळे क्लास भरवले जात होते अशी माहिती आता सीबीआय तपासात समोर आली आहे. पैशांची आस, विद्यार्थ्यांसाठी स्पेशल क्लास. पीव्ही कुलकर्णीकडून डॉक्टर मोटेगावकरच्या मुलांसाठी क्लास. स्पेशल क्लाससाठी 5 लाखांची फी. शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लातूरचं नाव आता नीट पेपर फुटी प्रकरणामुळे चर्चेत आलंय. या प्रकरणाच्या तपासात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीव्ही कुलकर्णी स्पेशल क्लास घेत असल्याची माहिती समोर येते. डॉक्टरांच्या मुलांसह काही विद्यार्थ्यांसाठी आणि मोटेगावकर यांच्या मुलांसाठी खासगी ठिकाणी स्पेशल क्लास घेतले जात आहेत अशी माहिती सीबीआय चौकशीतनं समोर आल्याची सूत्रांची माहिती आहे. स्पेशल क्लासच्या नावाखाली पीव्ही कुलकर्णी हा एका विद्यार्थ्याकडनं 5 लाख रुपये घेत असल्याची माहिती आता सीबीआय चौकशीमध्ये उघड झाल्याची माहिती जी आहे त्याचा मिळत आहे. त्यासोबतच त्या क्लासमध्ये लातूरचा नामांकित क्लासवाला शिवराज मोटेगावकर यांचा मुलगा सुद्धा क्लासमध्ये होता अशी माहिती आता सीबीआयला मिळाली. त्यामुळे त्या ठिकाणी असलेले डॉक्टरचे मुलं आणि मोटेगावकरांचा मुलगा यांची आता पुन्हा एकदा सीबीआय कडून कसूर चौकशी केली जाणार आहे. या स्पेशल क्लाससाठी विद्यार्थ्यांकडून 5 लाखांची फी आकारली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दररोज प्रश्न सोडवून घेणं, रिव्हिजन घेण्यावर विशेष भर दिला जात होता. तसंच या स्पेशल क्लासचं ठिकाण दरवर्षी बदलत असल्याचं तपासातनं समोर आलंय. त्यामुळे लातूर शहरासह जिल्ह्यातले अनेक डॉक्टर सीबीआयच्या रडारवर आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणात अटकेत असलेला पीव्ही कुलकर्णी यांचा एक नवीन कारनामा आता समोर आलाय. पीव्ही कुलकर्णी हा पेपर सेट झाल्यानंतर लातूरमध्ये स्पेशल क्लास भरवायचा. स्पेशल क्लासच्या नावाखाली तो लातूर शहरातील डॉक्टर्स आणि श्रीमंत मुलांचा क्लास भरवायचा. नीट पेपरमध्ये जे येणारे प्रश्न आहेत ते अगोदरच त्या विद्यार्थ्याकडून सोडवून घ्यायचा. दरम्यान या प्रकरणात काल सीबीआयने एका नामांकित खासगी हॉस्पिटलवर छापा टाकून संबंधित डॉक्टर आणि त्याच्या मुलाची चौकशी केली आहे. त्या डॉक्टरांचा मोबाईल जप्त करून फॉरेन्सिक लॅबला डिलीट केलेला डेटा पुन्हा रिकव्हर करण्यासाठी पाठवलाय. त्यामुळे आता नीट पेपर फुटी प्रकरणात आणखी मोठी माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. वैभव बालकुंदे, झी 24 तास, लातूर.